नुसता झोप डिस्टर्ब होते इथे आमची, कळतंय का तुम्हाला? निघा, चला निघा. संचिता, ठीक आहे, बोलण्याची पद्धत आहे. घरी आलेल्या माणसांची कोणी असं बोलतं का? तुला माहिती तरी वासुदेव कोण आहेत? ते आपली परंपरा जपणारे पाईक आहेत. वासुदेवांना समाज प्रबोधन करणारी संस्था असंही म्हणतात. ते आपल्या गाण्यातनं तत्वज्ञान सांगतात, ज्यात दैववाद पण असतो. आणि आपली परंपरा जपणाऱ्या वासुदेवांना अशा भाषेत कोणी बोलतं का? ही काय पद्धत झाली? महाराज, त्या जे काय बोलल्या त्यासाठी त्यांना प्लीज माफ करा. नाही पुरी, या आत्ताच्या पिढीला वासुदेव वगैरे काही माहिती नाही बघ. अगं, छत्रपती शिवाजी महाराजांनी या वासुदेवांना आपल्या गुप्तहेर खात्यात घेतलं होतं. दुश्मनाच्या गोठ्यातली हर एक बातमी हेच वासुदेव महाराजांना आणून सांगत होते. अगं, हजारो वर्षापूर्वींची वासुदेवांची परंपरा आहे. अगं, एकनाथ महाराजांनी तर या वासुदेवांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आणले. आत्ताच्या पिढीला नाही कळणार ते. आणि आमच्या गावात तर वासुदेवाच्या आशीर्वादाने आजार बरे होताना पाहिले मी. आमच्या गावात एक कमळा नावाची मुलगी होती. तिच्या अंगात खूप ताप भरला होता. तिच्या आईने सगळे उपाय केले पण तिचा ताप काही कमीच होईना. मग एक दिवस वासुदेव आले आणि वासुदेवाने तिच्या कपाळाला अंगारा लावला आणि आशीर्वाद दिले. संध्याकाळपर्यंत कमळा अगदी ठणठणीत बरी झाली. एक गप ग. सकाळी सकाळी मी तुझं हे प्रवचन ऐकू का? तुमच्यामुळे झोप डिस्टर्ब झालीये माझी. तुम्ही उभे का आहात? निघा, चला. सिक्युरिटी, ओ निघा, हो तुम्ही निघा. संचिता, आता एक जरी अक्षर बोललीस ना तर माझ्यासारखी वाईट मीच, कळलं ना? ठीक आहे, चालू दे तुमचा संगीताचा कार्यक्रम. महाराज, तिचं बोलणं मनावर घेऊ नका, राग धरू नका या घरावर आणि या घरातल्या माणसांवर. हो महाराज. अहो, तुमचे पाय आमच्या घराला लागले ह्यातच आमचं भाग्य आहे. ही स्वानंदी माझी मुलगी, 7वा महिना लागलाय. हिला आणि हिच्या बाळाला आशीर्वाद द्या. पण पोरी, एवढी टेन्शन मध्ये काय आहेस? महाराज, माझ्या मिस्टरांनी आमच्या बाळासाठी एक झाड लावलं होतं. म्हणजे जसं बाळ मोठं होईल त्याच्यासोबत तसतसं झाडही मोठं होईल, हा त्याच्या मागचा हेतू होता. पण महाराज, काल आकाशात कंदील सोडताना तो अचानक खाली आला आणि त्या झाडावर पडला. त्यामुळे ते झाड पेटलं. काय? हो मॅडम. म्हणजे ते झाड पेटल्यामुळे काही अपशकुन वगैरे होणार नाही ना, याचीच भीती वाटतेय मला. काही घरात वाईट साईड तर घडणार नाहीये ना? असा काही संकेत तर देत नाहीये ना? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगा जळ, तुका म्हणे जाती, ताप दर्शने विश्रांती. हे बघ मुली, जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही. साधं झाडाचं पान जरी वाऱ्याने गळून पडलं तरी त्याला कारण असतं. आणि ह्या जळणाऱ्या झाडामागे देखील काहीतरी कारण असेल आणि हा येणारा काळ सांगेलच. हे बघ, आपण कर्म करत राहायचे. आपण जर चांगली कर्म केली तर येणाऱ्या प्रलयात देखील आपल्याला कोणता त्रास होत नाही. देव सदैव आपली काळजी करतो. हे बघ मुली, तू चांगली कर्म करत राहा आणि बाकीचं सर्व या ईश्वरावर सोडून दे आणि तोच तुला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल. हरी नामाने हा भव सागर तरे घेई जोना. स्वानंदी, काय झालं? असं टेन्शन मध्ये का दिसताय तुम्ही? स्वानंदी, कोणी काय बोललं का तुम्हाला? स्वानंदी, काय झालंय? म्हणी सर, ते झाड ते जळालं, त्यामुळे डोक्यात खूप वाईट साईट विचार येतात. स्वानंदी, अहो ती एक साधी घटना होती.
तुम्ही अजूनही त्याचं टेन्शन घेऊन बसलात. तेच चालू आहे तुमच्या डोक्यात अजून. अहो झालं गेलं ते विसरून जा आता. मणी सराव, घडलेली घटना पुढे काही घडणार असेल याचा संकेत देत असेल तर? तुम्ही या, तुम्ही बसा इथे. मिसेस स्वानंदी मणी सरपोतदार, आपल्या आयुष्यात अनेक घटना घडतात. मग प्रत्येक घटना जर आपल्याला सूचना देणार असेल तर मग तर बघायलाच नको. आणि तुम्ही इतक्या मोठमोठ्या संकटांना शूरपणे सामोरं गेलेला आहात आणि एक छोट्याशा घटनेचं एवढं टेन्शन घेताय. मणी सराव, पण ते झाड आणि बस स्वानंदी, तुम्ही माझ्या मोटिवेटर आहात. तुम्ही, मी टेन्शन मध्ये आल्यानंतर तुम्ही समजूत काढता माझी, आणि आता तुम्हीच टेन्शन घ्यायला लागल्यावर कसं होणार? तुम्हाला आठवतंय तुम्ही मला काय सांगितलं होतं? भविष्य काळाची चिंता करण्यापेक्षा भूतकाळातून आपण जे शिकलोय त्याच्यावरून वर्तमान काळ समृद्ध करायचा बोलला होता की नाही? आता तुम्हीच टेन्शन घेताय. स्वानंदी, झालं गेलं विसरून जा. आपण आपला आज समृद्ध करूयात. भविष्याची चिंता नको करायला. ओके? मणी सर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण माझ्या डोक्यातनं ती घटना जातच नाहीये. मग एक काम करूयात, उद्या आपण त्याच जागेवर एक नवीन झाड लावू, त्याची काळजी घेऊन एक नव्याने सुरुवात करू. मग तर झालं. काय? मणी सर, दार उघड आहे. कोणीतरी बघेल. मिसेस स्वानंदी मणी सरपोतदार, मी माझ्या बायकोला मिटिंगला गेली. घाबरतो की काय कोणाला? हो, पण वॉर्डनने अपमान केलाय माझा. सोडणार नाहीये मी तिला अशी. पण जाऊ दे यार, झोप महत्वाची. आधी झोपते मी जरा. यार, आता हा कसला आवाज आहे? कोणतरी थाळी वाजवत आहे. कोणीतरी नाही,